कोकणात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आलाय। सोमवार आणि मंगळवारीही हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। कोकणात गत 2 दिवसांपासून अत्यंत उष्ण आणि दमट वातावरण आहे, त्यातच हा अंदाज वर्तवला आहे। उर्वरित राज्यात मात्र कोरडे वातावरण राहणाऱ्या राज्यातील बहुतांश भागात रविवारी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश भुसडे आपल्या सोबत जोडले। उमेश, सोमवार आणि मंगळवारी हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आता त्या ठिकाणचे तालुकावासी स्थानिक नागरिक सुखावलेत। काय अपडेट्स? निश्चितच आपण पाहतो की जो हवामानाचा अंदाज आहे तो दिलेला आहे, पण पाऊस जो काल झालेला आहे म्हणजे सोमवारी वगैरे पावसाचा अंदाज दिला तरी रविवारी सायंकाळी पाऊस झाला आणि दोडामार्गमध्ये ह्या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। 45,000 केळी ह्या काही वेळातच जमिनीवर झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या अवकाळी आलेल्या पावसामुळे। दोडामार्गमध्ये हा पाऊस झाला आणि अचानक पाऊस झाल्यामुळे शेतकरी नुकसान लाखो म्हणजे 70 लाखापर्यंत हे नुकसान झालं आहे। शेतकरी चिंतेत आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे आज, असं एक देखील माहिती समजते। पण कुठे ना कुठे जो हवेत जो गारवा निर्माण झालेला आहे, तसंच पद्धतीने जर बघितलं तर वातावरणात जे उष्ण झालेलं ते कुठेतरी थंड झालेलं आहे। पण वातावरण सिंधुदुर्गच्या वातावरणात बदल झालेला आहे, काही प्रमाणात धुकं देखील सकाळचं पाहायला मिळतं आणि नंतर मग अचानक पाऊस आणि हा जो सगळा उन्हाळा, त्यामुळे पूर्णतः वातावरण वेगळं झालेलं आहे सिंधुदुर्गातील एकंदरीत दिसत आहे। आणि शेतकरी चिंतित झाले, कारण दोडामार्ग मधील काही शेतकऱ्यांची जी केळी जी बागा आहेत त्या जमिनीवर झालेल्या, काही वेळा आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे जमिनीवर झाले, त्यामुळे मोठे शेतकरी चिंतित झाले। रडकुंडीला परतलेले शेतकरी एकंदरीत दिसत आहे वातावरणीय बदलामुळे। नक्कीच उमेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।